ब्रिज कोर्स मॅथ्स 2 डे 44 शेवटचा दिवस. ब्रिज कोर्सचा आपला मॅथ्स म्हणजे M1 आणि M2 दोन्हीचाही शेवटच्या दिवशीचा हा भाग आहे. याच्यानंतर तुमची टेस्ट असणार. ट्रिग्नॉमेट्री. ॲक्च्युली ट्रिग्नॉमेट्री 43 मध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत. इथं फक्त रेशोंचा विचार करायचा. हा रेशोंचा विचार करत असताना 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल याचा थेरम मागच्या याच्यात आपण पाहिलेला आहे. आणि 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम हे दोन्ही थेरम या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत मागच्या याच्यामध्ये. मग आता पहिल्यांदा 45, 45, 90 चा विचार करूया. ABC इट इज अ राईट अँगल ट्रायंगल हॅव्हिंग angle B is of 90 degree, angle A is of 45 degree and angle C is of 45 degree. आता ज्या वेळेला हे 45 होतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे यात राईट अँगलचं नाव आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल होतं. याच्या दोन्ही बाजू काय होतात, सारख्या होतात. मग आपण थेरम मध्ये असे अभ्यासलेलं आहे की 45 अंश मापाच्या कोनासमोरची बाजू ही हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स इतकी असते. त्यामुळे याची किंमत जेवढी आली AB ची तेवढीच BC ची आली, कारण ह्या दोन्ही बाजू काय सारखे. मग याचा उपयोग करून पहिल्यांदा आपण sin 45, cos 45 आणि tan 45 च्या किमती कशा काढायच्या याचा विचार आपण करूया. आता पहिल्यांदा sin 45. आता इथे लक्षात आलं AB 1/√2, BC 1/√2 आणि AC 1 युनिट इतका आपण घेतलेलं आहे. आता sin 45 ची डेफिनेशन करत असताना आपण या ठिकाणी अशी केलेली आहे. मग आता कोणता घ्यायचं sin 45? हे घ्या किंवा हे घ्या, कोणताही घ्या, कारण दोन्हीची माप काय सारखी आहेत. सो sin 45 इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो अपोजिट साइड 1/√2 डिवायडेड बाय 1. So 1/√2 into 1 that is equal to 1/√2. So sin 45 ची व्हॅल्यू किती आली? 1/√2. cos 45 डेफिनेशन काय? cos 45 is equal to adjacent side divided by hypotenuse. Adjacent side that is BC divided by AC. BC ची किंमत किती? 1/√2 divided by hypotenuse that is 1. So 1/√2 divided by 1 is equal to 1/√2 into 1 that is equal to 1/√2. म्हणजे sin 45 is equal to cos 45 is equal to 1/√2. दोन्हीच्या किमती काय आल्या? सारख्या आल्या. का सारख्या आल्या? तर दोन्ही बाजू AB आणि BC या समान मापाच्या आहेत म्हणून सारख्या आहेत. tan 45 ची डेफिनेशन, tan ची डेफिनेशन आपण काय करतो या ठिकाणी? अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. AB डिवायडेड बाय BC. इथे AB ची किंमत आहे 1/√2 डिवायडेड बाय 1/√2, कारण ही पण आणि ही पण सारखीच आहे. सो 1/√2 into √2 अपॉन रेसिप्रोकल √2/1. √2 गेट्स कॅन्सल. सो tan 45 इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने sin 45, cos 45 आणि tan 45 या तीन किमती या ठिकाणी आपण या फॉर्म्युला या डायग्रामचा उपयोग करून आणि आपण जे शिकलेले फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलांचा उपयोग करून या ठिकाणी आपण मिळवलेल्या आहेत. म्हणजे हा ट्रायंगल तुम्हाला sin 45, cos 45 आणि tan 45 या तीन किमती या ठिकाणी मिळवून देतो. परीक्षेमध्ये जरी तुमच्या लक्षात या किमती राहिल्या नाही तर पटकन ही डायग्राम काढून या ठिकाणी तुम्ही या किमती 45 च्या काढू शकता. आता या कृतीचा उपयोग करून आपण sin 30, cos 30 आणि tan 30 या किमती कशा काढायच्या त्या पाहणार आहोत. आणि नंतर sin 60, cos 60 आणि tan 60 या किमती कशा काढणार आहेत ते पाहणार आहोत. 30 डिग्रीच्या किमती कशा काढायच्या त्याचा विचार या ठिकाणी करणार. पहिल्यांदा sin 30. आता 30 म्हटल्यानंतर हा कोण घ्यायचा आणि 60 म्हटल्यानंतर हा कोण घ्यायचा. sin 30 डेफिनेशन काय आहे? अपोजिट साइड काय आहे? 1/2 डिवायडेड बाय हायपोटेन्यूस दॅट इज 1 which is equal to 1/30 degree. 1/1 divided by 2 into 1 that is equal to 1/2. So sin 30 ची किंमत किती झाली? 1/2. cos 30 degree. cos 30 degree डेफिनेशन काय आहे? adjacent side divided by hypotenuse. adjacent side BC √3 divided by 2 divided by hypotenuse 1 that is equal to √3 divided by 2. या पद्धतीने ही cos 30 ची किंमत आली, sin 30 ची किंमत आली 1/2. नेक्स्ट tan 30. डेफिनेशन काय? tan 30 tan ची डेफिनेशन काय आहे? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस that is AB divided by BC. So AB that is equal to 1/2 divided by BC √3 divided by 2 which is equal to 1/2 into 2 divided by √3. 2 gets cancelled. So tan 30 degree
इज इक्वल टू 1/√3 आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 30 डिग्रीची किमती मिळाल्या. साइन 30 1/2, cos 30 √3 डिवायडेड बाय 2 आणि tan 30 1/√3. आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये 60च्या साइन, कॉस आणि tan 60 डिग्रीच्या किमती काढणार आहोत. 60 डिग्रीच्या किमतीचा विचार करूया. पहिल्यांदा साइन 60 डिग्री इज इक्वल टू ए, अँगल एचा विचार करायचा. अपोजिट साइड √3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय हायपोटेन्यूज 1. सो साइन 60 डिग्री इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 ही पहिली किंमत आहे. कॉस 60 डिग्री, cos 60 degree, cos adjacent side 1/2 divided by 1. So cos 60 degree is equal to 1/2 and that is the answer. And last one, that is a tan 60 degree, which is equal to tan 60 opposite side √3 divided by 2 divided by adjacent side, that is 1/2. So √3 divided by 2 into 2 divided by 1, 2 gets cancelled. Tan 60 is equal to degree is equal to √3 and that is the answer. तर या पद्धतीने sin 60 √3 divided by 2, cos 60 1/2 आणि tan 60 √3 या पद्धतीने किमती काढता येतील. समजा पाठ नाही झाल्या तर लगेच आकृती काढून 1 मिनिटाच्या आत या किमती सगळ्या आपल्याला मिळवता येतात की ज्याचा उपयोग करून आपल्याला पुढची काही एक्झाम्पल सोडवायची आहे. इथं बघा एक चार्ट मी तयार केलेला आहे. आता हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा याचा विचार आपण पहिल्यांदा करूया. आता इथं अँगल 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. मग याच्या पुढचे अँगल नाहीत का? आहेत, पण ते आपल्या अभ्यासात नाही, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. आणि इथं रेशो साइन, कॉस आणि टॅन एवढे 3च रेशो आहेत. पुढच्या वर्षी आपल्याला 10वी मध्ये परत वेगळे रेशो शिकायचे, त्याचा विचार नंतर करूया. मग आता हा साइन रेशो लक्षात कसं ठेवायचा? साधी सोपी पद्धत. काय करायचं? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री हे लिहून घ्यायचं. स्टेप 1 0 1 2 3 4. स्टेप 2 प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. उत्तर 0 आलं. 1/4, 2/4 म्हणजे 1/2 आलं. 3/4 काहीच करू शकत नाही हेच, आणि 4/4 उत्तर आलं 1. आता काय करायचं? जी उत्तर आली 0 1/4 1/2 3/4 आणि 1. लक्षात घ्या उत्तर काय काय आलं. इथं 0 आलं, इथं 1/4 आलं, इथं 1/2 आलं, 60 डिग्रीला 3/4 आलं, 90 डिग्रीला 1 आलं. लास्ट या प्रत्येकाचं वर्गमूळ काढायचं. 0च राहणार, 1/4चं पॉझिटिव्ह घ्यायचं, 1/2 आलं, 1/2चं 1 डिवायडेड बाय √2 आलं आणि 4 म्हणजे याचं 0 आलं, याचं 1/2 आलं, याचं 1/√2 आलं, 60 डिग्रीचं √3 डिवायडेड बाय 2 आलं आणि 1चं 1 आलं. आता बघा यालाच या ठिकाणी साइन नाव आलं आणि इथले रेशो बघा. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3 डिवायडेड बाय 2 अँड साइन 90 1. सर फक्त साइनचं झालं काय नाही. कॉसचं करताना उलट द्यायला सुरुवात करा. 1 √3 डिवायडेड बाय 2 1/√2 1/2 0 बघा 1 √3 डिवायडेड बाय 2 1/√2 1/2 0. या पद्धतीने आलं. सर म्हणाल साइन झालं, कॉस झालं, डिवाइड करा. साइन डिवायडेड बाय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आणि अशा पद्धतीने साइनचं 0 डिवायडेड बाय 1 टॅन 0 आलं, 1/2 डिवायडेड बाय √3 डिवायडेड बाय 2 या ठिकाणी 1/√3 आलं आणि अशा पद्धतीने पुढचे सगळे रूट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. हा चार्ट या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतो. 0 30 45 60 90 मांडून घ्या. 0 1 2 3 4 मांडा. प्रत्येक संख्येला 4 ने भागा, संक्षिप्त रूप द्या आणि त्या आलेल्या संक्षिप्त रूपाचं वर्गमूळ घेतलं की तो साइन थिटा येतो. तीच
या सगळ्या संख्या उलट क्रमाने लिहिल्या, 1 पासून सुरुवात करायचं आणि 0ला थांबायचं, कॉस होतं आणि साइन भागिले कॉस केले की टॅन मिळतं. तर अशा पद्धतीने हा रेशो आपल्याला लक्षात ठेवता येतो, काहीही करण्याची गरज नाही. लक्षात? ओके. प्रकारचे गणित 9वी आणि 10वीला परीक्षेमध्ये तुम्हाला असतं. काय सांगितलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साइन 60 डिग्री. आता किमती कोणाकोणाचे पाहिजे? tan 45 जर लक्षात नसेल तर चार्ट मध्ये बघा, तिथं एक किंमत असेल. कॉस 30 √3 डिवायडेड बाय 2 आणि साइन 60 अगेन √3 डिवायडेड बाय, या तीन किमती आपल्याला माहित या ठिकाणी असणं आवश्यक आहे. इज इक्वल टू 2 इंटू tan 45 दॅट इज 1 प्लस कॉस 30 डिग्री √3 डिवायडेड बाय 2 मायनस साइन 60 √3 डिवायडेड बाय प्लस मायनस कॅन्सल 2 इंटू 2 दॅट इज 2 अँड दॅट इज द आन्सर. या पद्धतीने दोन उत्तर कोणत्याचं आलं? 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साइन 60 डिग्री. या पद्धतीने उत्तर दिसेल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 47 डिग्री साइन 43 डिग्री. आता पहिल्यांदा 47 प्लस 43, 7 आणि 3 10, 4 आणि 4 8 आणि 9. सो दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ईच अदर. दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ईच अदर. मग आता एक तर साइनचं कॉस मध्ये रूपांतर करायचं किंवा कॉसचं साइन मध्ये रूपांतर करायचं. कोणत्याही पद्धतीने उत्तर या ठिकाणी मिळवलं तरी चालतं, कारण आपल्याला माहित आहे साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा. साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा. म्हणजे आता इथं जर साइन 43 आपण घेतलं तर विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा किती? 43, विच इज इक्वल टू कॉस 7 आणि 4 कॉस 47. सो म्हणजेच काय झालं? साइन 43 ची किंमत किती झाली या ठिकाणी? साइन 43 डिग्री इज इक्वल टू कॉस 47 डिग्री. सो कॉस 47 डिग्री डिवायडेड बाय कॉस 47 डिग्री. दोन्ही संख्या एकच असल्यामुळे कॅन्सल झाल्या आणि उत्तर किती आलं? 1 आलं. काय वापरलं आपण? दे आर कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ इच अदर बिकॉज ऍडिशन ऑफ दीज टू acute angle is 90 degree and sin theta is equal to cos 90 minus theta. So sin 43 is equal to cos 90 minus 43. So sin 43 ची किंमत किती झाली? cos 47. तिथं cos 47 मांडलं, वर cos 47 आहे, 47 डिवायडेड बाय 47 which is equal to 1. आणि अशा पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. यानंतर एक्झरसाइज आपल्याला सोडवायचा आहे.